वनवास एका दिसान विजय करून दिली आमच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी की ताळ्यो वाजवून सराचे अभिनंदन करचे। कार्य करूया हा मागता आमचे चेअरमॅन श्री लक्ष्मीकांत पार्सेकर सराकडे की ताणे ध्वजारोहण करून आयच्या दिसाक भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे। एक साथ राष्ट्रगीत शुरू कर। जाल्ले आसात, तशाच संख्येन वकील जाल्ले आसात, शेकडो विद्यार्थी हांगासरले अध्यापक, प्राध्यापक, रिसर्चर्स, स्कॉलर्स म्हणून समाजात वावरतात। आज गोय मुक्त जावन 64 वर्षां जाली। हांव मुद्दम उल्लेख परत एक फावट करता। हे बेनिफिट्स घेता आसतना काही दुष्प्रवृत्ती आमच्यात आयिल्ल्यो आसात। त्याच्यापासून अलिप्त कशे रावतले किंवा अशा दुष्प्रवृत्तीचो बिमोड कशे करतले हाच्या खातीर एक सुजाण नागरिक म्हणून आम्ही फुडें येतले आणि आज जबाबदार विद्यार्थी म्हणून आमकां कितें काळजी घेवंक जाय हे हांव थोडक्यात एक 2-3 शब्दांनी सांगता। एक पर्यावरण हो खूप महत्वाचो विषय आयच्या काळात जावन गेल्लो आसा। आमी मुक्त आसान मान्य, स्वतंत्र आसान मान्य, पण पर्यावरणाचो ऱ्हास आमच्या कडल्यान कळत नकळत जाता। आमी प्लास्टिका कडेन ज्या सिरियसान पळोवंक जाय ते पळयनात। प्लास्टिक सहज काडून उडयतात। जे प्लास्टिक खंय तरी उदकांत वता, दर्यान वता। आमी जे उदक पितात त्या उदकांत प्लास्टिकाचे बारीक बारीक सूक्ष्म कण तातूंतसून आमच्या पोटांत वतात आणि आरोग्य बिघाड जाता। त्यामुळे पर्यावरण, ज्या पर्यावरणाक सांबाळपा खातीर आमी वृक्षाची तोड करूंक जायना, वृक्षारोपण करूंक जाय। ही एक खूप महत्वाची गजाल आमी लक्षात धरूंक जाय
म्हणजे एखादे झाड हे आमचे आरोग्य सांभाळपा खातीर, समाजाचे आरोग्य सांभाळपा खातीर कितले महत्वाचे आसा हे सविस्तर सांगपाक हांव वचना, तुम्ही ते भायर वचून बऱ्या पद्धतीन शिकता. पर्यटनाच्या बाबतीत आमकां आणि एक गोष्ट खूप महत्वाची हे पर्यटन आसा. हरमल सारको कोस्टल बेल्ट असलेलो हो गाव, ज्या गावात मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येन पर्यटक येतात आणि पर्यटक येतात म्हणजे पर्यटकांक खुश करपा खातीर वेगळे वेगळ्यो खूप त्यो वेगळ्यो वेगळ्यो योजना, वेगळ्यो वेगळ्यो तांकां फेवरिटिझम करत 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 हांगा स्पा आयल्यात, हांगा सलून आयल्यात, हांगा डान्स बार आयले, हांगा वयर उजो लागलो तो नाईट क्लब्स आयल्यात. अशे कित्येक गोष्टी ह्या समाजान आयल्यात. आमकां ते पयशे दितात पूण ताच्या बरोबर संस्कृतीचो ऱ्हास करतात. त्यामुळे पर्यटनाच्या बाबतीत आमकां खूप काळजी घेवंक जाय. खूप विद्यार्थ्यांच्या घरा सुद्धा पर्यटक रावणारे आसात. अर्ध्या घरान पर्यटकांक भाड्याक दिल्ले आसा किंवा वयलो मजलो काडलो, रूम्स अवेलेबल, रूम्स फॉर रेंट अशे बोर्ड आमी. आमच्या देशात चुकून एखाद्याक फाशीची शिक्षा जाता कारण आमी मानवाधिकारशाही ही अत्यंत जोपासलेली आसा. सुप्रीम कोर्टान सुद्धा कोणाक तरी फाशीची शिक्षा दिली जाल्यार निमणो राष्ट्रपती कडेन दयेचो अर्ज करपाक मेळटा. पूण ह्या जगाच्या पाठीर असे देश आसा. साऊदी, हांव काल तरी एक मॅगझीन आर्टिकल वाची असलो, साऊदी अरेबियेन हे वर्ष सोंपपर्यंत आतापर्यंत फाशी दिल्ल्याची संख्या 340 जाल्या. म्हणजे प्रॅक्टिकली दिसाक एका मनशाक फाशी दिलो वता. गेल्या वर्सा ही संख्या 338 असली. अजून हो हे वर्ष सोंपपाक काही दीस आसात. इतले कडक कायदे असतात आमच्या देशात. आम्ही हे इतले कडक कायदे स्वीकारले ना. सौदी अरेबियाकूच न्ही, असे इराणात असतात कायदे, असे चीनात असतात कायदे. आमच्याकडे असे कायदे इतले कडक कायदे ना. आणि तातूंतसून ताचो गैरफायदो घेवन समाजात विकृती पसरवपाचे, समाजात दुष्प्रवृत्ती फैलोवपाचे, समाजातून पैसो मेळोवपा खातीर कसले प्रवृत्ती हाडपाचे काम हे जावंक जायना. आज गोंय मुक्ती दिन आमी साजरो करतात आणि फाल्यां निवडणूक आसा. निवडणुकीचे कितें चाळे गेले, काही दीस चल्ल्यात हे आमी पळयतात. आमी जर मतां विकली, आमी जर पयशे घेवन मतां घातली जाल्यार फुडें आउटकम हो असोच आसतलो. त्यामुळे लोकशाहीच्यो मिजासी आमी मारत असताना, लोकशाहीची व्हडकाय सांगत असताना, थोरपणां सांगत असताना, अभिमानान छाती फुडें करत असताना जर प्रशासन चलयणारे जर लोक भ्रष्ट असतील, प्रशासन चलयणाऱ्या लोकांक जर आमी पयशे घेवन निवडून दी, फुडाकार हो अंधकारमयूच असतलो. ह्या गोव्याक ह्या देशात भवितव्य उरचे ना. आम्ही भाग्यवान आसात की ह्या सुजलाम सुफलाम भारतात आम्ही जन्म घेतलो आणि भारतातल्या सुद्धा एक अत्यंत लहानशा माणकोल्या राज्यात भूमंत भूमीत आम्ही जन्माक आयले. जी भूमी उर्वरित देशाच्या तुलनेत 14 वर्षां उशिरा मुक्त झाली, पण लहान राज्य त्याचा फायदा आम्ही मोठ्या प्रमाणात घेतलो. ह्या राज्यात जे जे प्रशासक मिळाले, जे जे मुख्यमंत्री मिळाले, जेणे जेणे आपल्या राजवटी दिल्यो त्याने एकापेक्षा एक महत्वाचे कामां, नवीन नवीन योजना, नवीन नवीन फॅसिलिटीज, दूरदृष्टी धरून गोंयचे हित करपाचे काम, खास करून शिक्षण क्षेत्र आणि आरोग्य क्षेत्रात हे जबरदस्त काम केले. आणि त्यामुळेच आम्ही आज
इतकी आघाडी मारू शकले. कर्नाटक सारखे देगेचे राज्य, दुसरे वाटे महाराष्ट्रासारखे राज्य, जी गोया पहिली 14 वर्ष स्वतंत्र झाली उर्वरित देशाबरोबर, ती आज शिक्षण असत किंवा आरोग्य असत ह्या बाबतीत गोव्याकडे आशेन पळयतात. त्यांचे कुशीकचे जे जिल्हे असतात, कर्नाटकाचो कारवार असा किंवा महाराष्ट्राचो सिंधुदुर्ग असा, ते गोव्याकडे मोठ्या आदरान आरोग्य सुविधा गोवा मेडिकल कॉलेज असे म्हणतात, आशेन पळयतात. आम्ही भाग्यवान आसात, आमच्याकडे हे सगळे सुविधा आसात. त्या सुविधांनी भर पडत रावूंक जाय, त्या सुविधांची निर्मिती चालू उरूंक जाय, त्या सुविधांत आनीक सुधारणा घडत आसूंक जाय. आणि ते घडत असताना ज्यो दुष्प्रवृत्ती आमकां खंय खंय घेरतात, त्या दुष्प्रवृत्ती यादी ओळखून अशे कसपाटा समान भायर काढून आम्ही एक आदर्श नागरिक जावपाचे स्वप्न पळोवया. आदर्श नागरिक जावपाचे एक मनासमोर संकल्प करूया. आज गोंय मुक्ती दिनाच्यो सगळ्यांक शुभेच्छा दितात.